श्री स्वामी समर्थ. नमस्कार तुळ राशींच्या सर्व रसिक, सुजान, सुशिक्षित आणि अत्यंत प्रिय जातकांनो. आजचा हा विशेष संवाद तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिक आणि कौटुंबिक आयुष्याला एक अतिशय सुंदर, सकारात्मक, अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कलाटणी देणारा ठरणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही, कारण आगामी काळात तुमच्या घरामध्ये आनंदाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे आणि मानसिक शांततेचे मधाळ दिवस येणार आहेत. विशेषतः या अमावस्याच्या अत्यंत पवित्र, शक्तिशाली आणि ग्रहांच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी अशा पर्व काळानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एका अशा भाग्यवान, कर्तबगार आणि चमत्कारी व्यक्तीचे रीतसर आगमन होणार आहे. जी व्यक्ती तुमच्या संपूर्ण कुटुंबावर, तुमच्या नशिबावर आणि घरादारावर सुखाचा, प्रेमाचा, आपुलकीचा आणि मांगल्याचा अखंड वर्षाव करेल. त्या विशेष व्यक्तीचे नाव, तिची समाजात असलेली खरी ओळख, तिचा स्वभाव आणि तुमच्याशी भूतकाळात किंवा वर्तमानात असलेले तिचे नाते जेव्हा तुम्हाला पूर्णपणे समजेल, तेव्हा तुमच्या डोळ्यात कृतज्ञतेचे, आश्चर्याचे आणि अथांग आनंदाचे अश्रू आल्याशिवाय अजिबात राहणार नाही. ही व्यक्ती केवळ तुमच्या आयुष्यात एक साधा किंवा औपचारिक प्रवेश करणार नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या मनात साचलेला एकटेपणा, आलेले नैराश्य, अपयशाची भीती आणि मनातील रिकामेपणा कायमचा दूर करून तुम्हाला ताठ मानेने जगण्याची एक नवी उमेद आणि प्रचंड मोठी ताकद देईल. काही जातकांसाठी ही आगामी भेट म्हणजे भूतकाळात काही गैरसमजामुळे विखुरलेल्या, दुरावलेल्या किंवा तुटलेल्या अत्यंत जवळच्या नात्यांना पुन्हा एकदा विश्वासाने आणि प्रेमाने एकत्र जोडणारा एक भक्कम सुवर्ण दुवा ठरणार आहे. तर काहींसाठी हा साक्षात ईश्वराचा, निसर्गाचा आणि तुमच्या कुलदेवतेचा एक अनमोल चमत्कारिक आशीर्वाद असणार आहे. तुमच्या आयुष्यात नजीकच्या काळात घडणारी ही घटना केवळ एक सामान्य योगायोग किंवा आकस्मिक घडलेली गोष्ट नसून तुमच्या नशिबाने, कर्माने आणि नियतीने आधीच लिहून ठेवलेला एक पूर्वलिखित आणि निश्चित प्रवास आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता, एकही सेकंद न दवडता अगदी शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक नक्की पहा. कारण त्या खास व्यक्तीच्या नावाची मुख्य अक्षरे कोणती आहेत आणि तिच्या आगमनाची अगदी अचूक वेळ कोणती असणार आहे, हे मी व्हिडिओच्या अगदी शेवटी सविस्तरपणे सांगणार आहे. माहितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी आणि या रहस्याचा उलगडा करण्यापूर्वी तुमच्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण तुमचा हाच एक छोटासा पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद मला अशीच रहस्यमय, ज्योतिषशास्त्रीय, अभ्यासपूर्ण आणि मोलाची माहिती तुमच्यापर्यंत नेहमीच मोफत पोहोचवण्यासाठी एक नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास आणि मोठा उत्साह देतो. चला तर मग अगदी सखोलपणे आणि विज्ञानाच्या दृष्टीने जाणून घेऊया की अमावस्येनंतर निर्माण होणारी ही नवीन ऊर्जा तुमच्या अंतर्मनाला कशी स्पर्श करणार आहे आणि तुमच्या नशिबाचे बंद झालेले कुलूप कसे उघडणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि खगोलशास्त्रामध्ये अमावस्येचा काळ हा केवळ एक तिथी बदलण्याचा किंवा आकाशातील अंधाराचा नसून तो जुनी नकारात्मक ऊर्जा, आलेली मरगळ, अडथळे आणि वाईट काळ संपवून नव्या सुरुवातीची दारे उघडणारी एक अत्यंत मोठी वैश्विक आणि आध्यात्मिक संधी मानली जाते. तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून जी एक अनामिक अस्वस्थता, मानसिक ताण, रात्रीची झोप उडवणारे विचार किंवा अस्वस्थ करणारे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले होते, त्या सर्व प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तरे आता निसर्ग आणि ब्रह्मांड तुम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या माध्यमातून देऊ लागणार आहेत. घरातील एकूणच वातावरण जे गेल्या काही दिवसांपासून विनाकारण तणावाचे, चिंतेचे किंवा कलहाचे बनले होते, ते आता अमावस्येच्या रात्रीनंतर अधिक शांत, प्रसन्न, आनंदी आणि एकमेकांबद्दल कमालीची आदर व प्रेम निर्माण करणारे ठरेल. ज्या महत्त्वाच्या कामांमध्ये, नोकरीत, नवीन व्यवसायात किंवा कौटुंबिक नातेसंबंधामध्ये पूर्वी सतत नको असलेले अडथळे, कोर्ट कचेरीच्या अडचणी किंवा आर्थिक कोंडी येत होती, ते सर्व मार्ग आता नशिबाच्या खंबीर साथीने आपोआप मोकळे होऊ लागतील आणि एक नवीन आशेचा सुवर्ण किरण तुमच्या संपूर्ण मनात आणि घरात निर्माण होईल.
ही वेळ तुमच्यासाठी भूतकाळातील चुकांमधून खूप काही शिकून स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून जगाला स्वतःची लायकी सिद्ध करण्याची आणि एका नव्या वाटेवर पूर्ण आत्मविश्वासाने पाऊल ठेवण्याची असणार आहे. तुम्ही भूतकाळात किंवा वर्तमानात घेतलेले अत्यंत हुशारीचे, धाडसी आणि रिस्क असलेले निर्णय आता तुम्हाला अगदी योग्य दिशेने आर्थिक प्रगतीकडे आणि यशाच्या सर्वोच्च शिखराकडे घेऊन जातील. आणि या विशेष व्यक्तीच्या आगमनाने तुम्हाला एक अतिशय भक्कम मानसिक, सामाजिक आणि भावनिक आधार मिळेल. याच काळात तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या, गोड बोलणाऱ्या लोकांचे खरे चेहरे, त्यांचे छुपे स्वार्थी हेतू आणि त्यांचे ढोंगी स्वभाव तुमच्यासमोर परिस्थितीमुळे स्पष्टपणे उघड होतील. ज्यामुळे कोण आपले पाठीराखे आहेत आणि कोण पाठीत खंजीर खुपसणारे परके शत्रू आहेत हे तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजेल. काही निरुपयोगी, स्वार्थी, टाइमपास करणाऱ्या आणि नकारात्मक लोकांपासून तुम्ही स्वतःहून दूर व्हाल, तर काही खरे हितचिंतक आणि सज्जन लोक तुमच्या अधिक जवळ येतील. कुटुंबात प्रदीर्घ काळापासून चाललेले प्रॉपर्टीचे वाद, पैशाचे मतभेद, भावाभावामधील दुरावा आणि जुने सुप्त वाद कायमचे मिटून नात्यांची वीण अधिक घट्ट, रेशमी आणि प्रेमळ होईल. तुमच्या हृदयावर आणि मनावर गेल्या अनेक वर्षांपासून साचलेले दुःखाचे, अपमानाचे आणि अपयशाचे ओझे हळूहळू पूर्णपणे हलके होईल. आणि ही निस्वार्थीपणे कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्याचा एक नवीन उज्ज्वल सुवर्ण अध्याय सुरू करेल. ग्रहांची बदलती नक्षत्रे, गोचर ग्रहाचे राशी परिवर्तन आणि त्यांची विशेष राजयोग कृपादृष्टी सध्या तुमच्या राशीवर थेट होत असल्याने करिअरच्या, व्यापाराच्या आणि नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीच्या उत्तम आणि खूप मोठ्या संधी चालून मिळतील. आणि जुनी आर्थिक कोंडी किंवा कर्जाचा डोंगर देखील हळूहळू पूर्णपणे दूर होईल. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या प्रचंड कष्टाचे, रात्रीचा दिवस करून केलेल्या प्रामाणिक मेहनतीचे आणि गाळलेल्या घामाचे योग्य आणि अत्यंत गोड फळ मिळण्याची हीच ती निसर्गाने ठरवलेली योग्य वेळ आहे. तुमच्या आत्मविश्वासात आणि आत्मशक्तीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर पूर्वीपेक्षा जास्त विश्वास ठेवू लागाल आणि समाजात, नातलग मंडळीमध्ये तुमचे नाव, मान व प्रतिष्ठा वेगाने वाढेल. जर तुमच्या मनात आता हा सर्वात मोठा आणि मुख्य प्रश्न पडला असेल की ही येणारी व्यक्ती नेमकी कोण असू शकते आणि ती तुम्हाला आधीपासून ओळखते का, तर ज्योतिषीय गणितानुसार आणि ग्रहांच्या स्थितीनुसार ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील एखादी अत्यंत जुनी जीवाभावाची मैत्रीण, जुना मित्र किंवा एखादा रक्ताचा जवळचा नातेवाईक असू शकतो, जो काही विशिष्ट गैरसमजामुळे, परिस्थितीमुळे किंवा वेळेच्या अभावामुळे तुमच्यापासून खूप दूर गेला होता आणि ज्याच्याशी तुमचा संपर्क तुटला होता. आज घडीलाही ज्याच्या आठवणी तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत आहेत आणि ज्याच्या भेटीची तुम्ही आतून कुठेतरी वाट पाहत आहात, तीच व्यक्ती जेव्हा अचानक तुमच्यासमोर येईल तेव्हा जुन्या सुखद आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळून तुमच्या मनाचा कोपरा प्रफुल्लित, आनंदी आणि समाधीने होईल. हा सर्व बदल आणि ही नवीन भेट तुमच्या पूर्व पुण्याच्या, चांगल्या कर्माच्या, माता पितांच्या आशीर्वादाच्या आणि तुम्ही आजवर घेतलेल्या संयमाच्या फळाचा एक मुख्य भाग आहे. त्यामुळे केवळ देवावर, निसर्गावर आणि स्वतःच्या आत्मशक्तीवर पूर्ण श्रद्धा ठेवून नेहमी सकारात्मक विचार करा. तुमच्या आरोग्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लहान मोठ्या तक्रारी, मानसिक आजार आता दूर होऊन मनाला एक विलक्षण मानसिक शांतता लाभेल आणि शरीरात एका नव्या ऊर्जेचा, रक्ताचा संचार होईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुमची ईश्वरावरील श्रद्धा अधिक दृढ होईल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून करत असलेल्या प्रार्थनांना, उपवासांना आणि देवधर्माला साक्षात ईश्वरी उत्तरे मिळतील. ही येणारी भाग्यवान व्यक्ती तुमच्या यापुढील सर्व सुखदुःखाच्या प्रवासात सावलीसारखी खंबीरपणे पाठीशी उभी राहील आणि तुम्हाला जगण्याची एक नवी, अत्यंत सुंदर उमेद देईल. आता सर्वात महत्त्वाची, गुप्त आणि अतिशय संवेदनशील गोष्ट म्हणजे या व्यक्तीच्या प्रत्यक्षात आगमनापूर्वी निसर्ग आणि देव तुम्हाला काही संकेत देईल, जसे की अचानक जुन्या आठवणी येणे, त्या व्यक्तीचे नाव वारंवार कोणाच्या तरी तोंडून कानावर पडणे किंवा स्वप्नात काही विशिष्ट शुभ संकेत जुनी ठिकाणी दिसणे सुरू होईल. ज्योतिषीय अचूक गणितानुसार तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या भाग्यवान व्यक्तीच्या नावाची सुरुवात र, प किंवा न
या तिन्हीपैकी एका मुख्य अक्षरापासून असण्याची दाट शक्यता आहे आणि ही चमत्कारी भेट अमावस्येच्या तिथीनंतरच्या येत्या 7 ते 21 दिवसांच्या कालावधीत 100% घडू शकते. जर तुम्हालाही अंतर्मनातून असे वाटत असेल की हे सुंदर भविष्य, हे ग्रहमान आणि हा व्हिडिओ केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच बनवला आहे, तर या व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांचे कल्याण हो. धन्यवाद.